हॅलो गाईज, तर आज आम्ही चालले शेतावर. तर शेतावरून आणायची फाटी. तर हा बघा, हा माझा भाऊ पुढे चालतोय. तर हे बघा, आता जाताना एवढी झाडी आहे ना, ते बघा झाडीवर पूर्ण जंगल आहे. पूर्ण पूर्ण जंगल हे बघा. तर ह्या जंगलात आम्ही असे जातो शेतावर. म्हणजे हे अशी झाडे असते हो. हे बघा, अशी माग बघशील तुम्ही किती जंगल आहे. आता इथनं आहेत पुढे जाम काटे. टाकू मी सस्य कसे पकडतात हे बघा. तर आमच्या इथं सस्य पकडण्यासाठी 2 काटे लावतात आणि त्या काट्यांमध्ये एक जाळं असतं. त्यात सस्य रात्रीचे पकडले जातात. आणि आता पुढचं हे बघा, काटे किती आहेत हे बघा. हे असे काटे, भरपूर काटे आहेत असे. एक जरी काटा लागला नाही ह्यातला, गेम खल्लास. एवढा झोमतो ना काटा तो, बेकार आहे बघा. कसे पडलेत रस्त्यांमध्ये. हे बघा, तोडले काटे लागायला नको म्हणून माणसांना. हे बघा, हे असे तोडले तो. आणि असे इथनं जायला लागतं बघा, एवढे जंगलात ना. हे बघा, आता मला एवढं वाकून जायला लागतंय. तर बघा माझा दादा, तर बघा पुढे चाललाय आणि आता मी मागून चाललोय. तर काय, आता मी आलोय माझ्या शेतावर. बघा, हे आमचं माल आहे, शेतमाल. तर आता तुम्हाला फाटे दाखवतो. आमचं शेत पलीकडे आणि आता इथं याच्या खाली आमचे फाटे, म्हणजे झाडं तोडलेली, सुकलेली पडलेली झाडं अशी रचलीत एका जागी. ते तोडून वगैरे ठेवले. तर ते आता तुम्हाला दाखवतो मी. बघ, आता तो जाईन तिथं बघायला, काही तोडला आहे काय, कोणी नेला असेल तर बघायला. बस चालतं चालतं. तर मला इथं खाल्लंय बघा, त्यांना फाटी द्यायला. ही बघा, ही फाटी आहे आमची. बघा, हा माझा मोठा दादा फाटी काढतोय त्याला नेण्यासाठी. आणि हा बघा, हा मी नेणार एवढा मोठा. हा बघा, हा न्यायचा आहे. तर काय, बघा हा फाटी रचतोय त्याला नेण्यासाठी, घरी न्यायची ती. एवढी आहेत. एवढा मोठा याने गोयला गेलाय, तर आमच्या गाव ठिकाणी याला गोयला म्हणतात फाट्याचा. तर काय झाला, हा उचलत नाही तर तो फाटी काढते बघा त्यातली. त्याला बोललो मी नाही जाणार एवढा, तरी तो उचलत होता. पण नाही उचलला तो, आता फाटी काढते त्यातली. तर बघा, तो गोयला किती मोठा होता, तर त्याने आता त्यातली फाटी काढलेली ना आता. तर त्याचा गोयला बघा केवढूसा झालाय. आणि आता चप्पल पण तोडली. ती बघा, हा बघा बांधतोय कसा. आणि ती चप्पल पण तोडली हो त्याने. त्याचा गोयला बांधून झालेला आहे, तर आता ती चप्पल लावतोय बघा. गोयला बांधायला गेलो, खाली चप्पलचा हे तुटलं. तर काय, आता याला मी गोयला बांधून उचलून वगैरे दिलाय. तर आता माझी वारी. तर काय, आता मी उचलतोय. मी लाकूड घेतलेला आहे, खांद्यावर घेतलाय, डोक्यावर नाही, खांद्यावर घेतलाय. आता मी चाललोय घरी. तर बघा, दादा तिथनं गेलाय, मी पण आता त्याच्या पाठोपाठ चाललंय. माझ्या शेतावर पण ससे पकडण्याचं लावलंय बघा. ही एक काठी आणि ही एक इथं काठी. आणि तो माझा दादा चाललाय फाटी घेऊन. तर बघा, असे आमच्या शेतावर ससे पकडण्यासाठी आदिवासी लोक जाम असे काठी लावतात, ससे पकडण्यासाठी खास. आणि त्यांना त्यात ससे पकडलेले भेटतात पण. आता आम्ही पोहोचलो गावाच्या बाजूला नदी आहे तिथं. त्या बघा, इथं
गाई पाणी पित आहेत. तर आता आम्ही गावात पोचू थोड्या वेळात, 5-6 मिनिटात. तर गाईज आता आम्ही फाटी ठेवून आलोत. आता चाललोय आम्ही घरी. आता आम्ही घरी चाललोय. तर हा बघा, हा माझं गाव आहे. तर आता मी आलोय घरी. ते बघा, तर हा माझं घर आहे. तर गाईज आता मी फ्रेश होतोय. गाईज आता मी हात वगैरे धुवून चाललोय गणपतीच्या मंदिरात पूजा करायला. तर चला. तर गाईज आता आम्ही गणपती मंदिराच्या जवळ आलोय. ते बघा गणपतीचं मंदिर. हे आमचं गणपतीचं मंदिर आहे. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू, दैवता तुझा विना. तर आता गणपती बाप्पाची पूजा झाली करून, तर आता मी घरी जातोय. तर आता मी पूजा करून आलोय तो घरी. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय बाय.